जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बुधवार दिनांक 1/10/2025 या नवीन महिन्यामध्ये आपण प्रवेश करत असताना प्रियांनो, आज त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ जाऊ. मागच्या महिन्यामध्ये देवाने आपल्याला सर्वांना सांभाळलं, सर्व वस्तू, सर्व गरजा, आपल्याला उत्तम आरोग्य दिलं. त्याबद्दल त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर आमचा देव प्रीती करणारा परमेश्वर आहे आणि ऐकणारा देव आहे. आमची हाकेला उत्तर देणारा जिवंत देव आहे आणि म्हणून आपण त्याच्या नावाला गौरव देऊ. प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो सकाळच्या प्रार्थनेमध्ये, सकाळच्या भक्तीमध्ये. देवाने तुम्हाला हे सुंदरसा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केलं, लाईक केलं, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. आज उपासाचा दिवस आहे आणि खरोखर देवाने या उपासाच्या दिवशी आमची भेट घेऊन आम्हाला दर्शन देऊन त्याच्या वचनातून चालवं, यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण भक्तीची सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे माझ्या परम पवित्र परमेश्वरा, स्वर्गात सिंहासनावर असणाऱ्या माझ्या जिवंत देवा, प्रभू, आज या सकाळच्या समय माझा आणि ऐकणाऱ्या लोकांचा ताबा तू घे. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. सर्व गोष्टीमध्ये तू आम्हाला आशीर्वादित केलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला ज्ञान, बुद्धी, चातुर्य, तुझं पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भरती द्या. ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू, अनेक लोक संकटामध्ये आहेत, अनेक लोक आजारामध्ये आहेत, अनेक लोक टेन्शनमध्ये आहे, निराशेमध्ये आहे, वेगवेगळ्या वाईट परिस्थितीमध्ये आहे. प्रभू, अशा सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. प्रभू, हे सर्व बंधनं, सर्व सैतानी अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आज या सकाळच्या समय तो आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर. आणि प्रभू, हा नवीन महिना देखील तू आशीर्वादाचा तू कर. हे देवा, मागील महिन्यामध्ये जे काही पूर परिस्थिती होती, माझ्या सर्व बांधवांना, मला, माझ्या परिवाराला तू वाचवलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जीवितहानी होऊ दिली नाही, परंतु प्रिय प्रभू येशू, जे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आहे, प्रभू, त्या शेतकरी भावांना तू धीर दे, त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे, त्यांना सर्व पद्धतीने मदत करण्यासाठी प्रिय प्रभू येशू त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वर. प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत देव आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वर. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे बापा. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि दे बापा, वरून येणारं ज्ञान, वरून येणारं सामर्थ्य प्रभू तू मला दे. प्रभू, मी नाही तर प्रभू तुझ्या लोकांसंगती तू बोल आणि प्रिय प्रभू येशू, माझा उपयोग तुझ्या सेवेसाठी तू करून घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या सकाळच्या भक्तीमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निर्गमनाचा 35वा अध्याय आणि 30व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. असालेल आणि अहलियाब याची नेमणूक. निर्गमनाचा 31वा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये हा एक शास्त्रभाग पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा,
यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल याला परमेश्वराचे नाव घेऊन बोलावले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. आणि तो कला कुसरीचे कामे करील, सोने, रुपे व पितळ यांची कामे करेल, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडेल, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. परमेश्वराने त्याच्या ठाई आणि दानवंशातील अहिमाकाचा मुलगा अहल्याब याच्या ठाई शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. कोरीव काम करणारे कुशल कारागीर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलमसनाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तऱ्हेचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्यांनी ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे आणि परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे हे समजण्यासाठी ज्यांच्या ठाई परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य यांनी हे काम करावे. पहा, आता ह्या ठिकाणी आम्हाला दोन व्यक्ती परमेश्वराने त्या ठिकाणी नेमलेल्या आम्हाला दिसत आहे. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला. कोण म्हणाला? मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलवलेले आहे. आता ह्या ठिकाणी प्रियांनो एक महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. बघा, मोशेने इस्रायल लोकांना सांगितलेलं आहे की यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल याला परमेश्वराने नाव घेऊन बोलवले. काय घेऊन बोलवले? नाव घेऊन बोलवले. कोणी बोलवलेले आहे? परमेश्वराने बोलवलेले आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे. कशा प्रकारे आनंदाची बातमी? कारण परमेश्वराच्या सेवेसाठी देवाने त्याचं नाव घेऊन बोलवलेलं आहे. परमेश्वराने नाव घेऊन बोलवलेलं आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः विचार केला पाहिजे. आज जे सेवा करणारे देवाचे दास दासी कोणी आहेत ते त्यांना देवाने नाव घेऊन बोलवलेलं आहे का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. देवाने त्यांची निवड केली आहे का? देवाने त्यांना पाचारण केलं आहे का? देवाने त्यांना बोलवलेलं आहे का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. आपल्या मनाने जर आम्ही आज काय करतात, कोणी क्वायरमध्ये गेलं की झाला पाळत, कोणी वाजवायला गेला, थोडे लीडरशिप करता आली, झाला पाळत, देवाचा सेवक. प्रियांनो, आपल्या पाचारणानुसार आम्ही चाललं पाहिजे. प्रभूची जी सेवा आहे ती सेवा प्रभूने जोपर्यंत आम्हाला त्याच्या सेवेसाठी बोलवत नाही किंवा निवडत नाही, आमचं नाव घेऊन बोलवत नाही, तोपर्यंत आम्ही त्याची सेवा करू नये. सेवा कोणत्या प्रकारची करू नये? पाळकीय रूपाची करू नये, पुढारीपणाची सेवा करू नये. जर आम्हाला ते पाचारणच नसेल तर आम्ही बळजबरी इतर लोकांच्या सांगण्यानुसार जर आम्ही सेवा करत असेल तर प्रियांनो ती सेवा सफल होणार नाही. त्यासाठी देवाच्या पाचारणाची आवश्यकता आम्हाला त्या ठिकाणी भासते. आता ह्या ठिकाणी बघा, जो उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल याला परमेश्वराने नाव घेऊन बोलवले. कुणी बोलवले? परमेश्वराने बोलवले. कोणा माणसाने नाही, मोशेने नाही. तर परमेश्वराने मोशेला सांगितलं की बसालेल जो आहे हुराचा नातू त्याला तू सेवेसाठी बोलव. आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. बघा, या ठिकाणी त्याचं गुणरूप त्या ठिकाणी सांगितले की त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून. बघा, देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून. खूप
सुंदर असा उल्लेख त्या ठिकाणी आम्हाला आढळत आहे वचनामध्ये. देवाच्या आत्म्याने परिपूर्ण हो. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या आत्म्याने परिपूर्ण आहोत का? देवाने ज्यांना त्याच्या सेवेसाठी बोलवलेलं आहे ते देवाच्या आत्म्याने परिपूर्ण आहे असे असतात. त्यांच्या ठाई देवाचा आत्मा असतो. त्यांना देवाने अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब त्यांच्या ठाई असतं. आणि म्हणूनच देव अशा लीन, नम्र आणि त्याच्या इच्छेनुसार चालणाऱ्या लोकांची निवड त्याच्या सेवेसाठी करतो. आज आम्ही पाहतो, या जगामध्ये बघत आहोत की परमेश्वराची सेवा करत असताना लोक डिमांड करत आहे. देवाचे दास आज डिमांड करत आहे, तुम्ही आम्हाला दान किती देणार, तुम्ही येण्या जाण्याचा खर्च किती कराल. प्रियांनो, ही सेवा आशीर्वादित होत नाही. देवाने आम्हाला जे दिलेले आहे त्यातून आम्ही ती गोष्ट केली पाहिजे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारची जर डिमांड आमच्याकडे ठेवली असती प्रियांनो, आजही आमचं तारण झालं नसतं, आजही आमच्या पापांची क्षमा झाली नसती. आता देवाची, परमेश्वराची डिमांड आमच्याकडे एकच आहे की आमचं जीवन आम्ही त्याला संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने आम्ही त्याला दिलं पाहिजे, आम्ही त्याची सेवा केली पाहिजे. हो प्रिया, देवबाप आमच्या हृदयाशिवाय, आमच्या जीवनाशिवाय तो आमच्याकडे काहीच मागत नाही. याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. कारण परमेश्वर देव आमच्यावरती अतिशय प्रेम करत आहे आणि म्हणून परमेश्वर देव त्याच्या सेवेसाठी, त्याच्या इच्छेने, त्याच्या मनाने, त्याच्या आत्म्याने परिपूर्ण असे लोक परमेश्वर त्याच्या सेवेसाठी निवडतो. आज मंडळांमध्ये, मंडळांच्या सेवकांमध्ये आज भरपूर प्रॉब्लेम आम्हाला पाहावयास मिळत आहे. अक्षरशः काही देवाचे सेवक व्यसन करत आहे, काही देवाचे सेवक भ्रष्टाचार करत आहे, काही देवाचे सेवक जी संस्थेची प्रॉपर्टी आहे ती आपल्या नावावर करून घेत आहे. प्रियांनो, माझं एकच सांगणं आहे, आम्ही त्या आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या परमेश्वराची सेवा करत आहोत. प्रियांनो, आम्हाला त्याच्या पुढे एक दिवस हजर राहायचं आहे. मग आम्हाला ही चर्चची प्रॉपर्टी किंवा त्या संस्थेची प्रॉपर्टी आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही जी अमूल्य सेवा केलेली आहे, तो दुष्ट धूर्तपणाने तुमच्या मनामध्ये ह्या सर्व वाईट गोष्टी घालून देवाच्या राज्यापासून तो तुम्हाला दूर घेऊन जात आहे. हा लोभ, पैशाचा लोभ, भ्रष्टाचाराचा लोभ तुम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे. प्रियांनो, माझं एकच सांगणं आहे की प्रत्येक रुपयाचा आणि प्रत्येक गोष्टीचा आमच्याकडून देवबाप हिसाब घेणार आहे. त्याने जर विश्वास ठेवून जर तुम्हाला त्याच्या सेवेसाठी बोलवलेलं आहे तर प्रियांनो, आज आम्ही त्या देवाचं भय आमच्या जीवनामध्ये ठेवून आम्ही त्याची सेवा केली पाहिजे. प्रियांनो, जे खरे देवाचे सेवक आहेत त्यांच्याकडे अजूनही स्वतःची गाडी नाही प्रियांनो, स्वतःचं घर नाहीये, स्वतःचा निवारा नाहीये. मी म्हणत नाही की देवाच्या सेवकांनी गरीब राहिलं पाहिजे, नाही. आमचा देव प्रभू परमेश्वर स्वर्गाचा आणि जगाचा निर्माण करता परमेश्वर आहे आणि त्यांनी सर्व अधिकार आम्हाला या पृथ्वीवरती दिलेला आहे. प्रियांनो, आमची खरी संपत्ती ती स्वर्गामध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे, देवाच्या राज्यामध्ये आहे प्रियांनो. आणि जर आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालेल तर प्रियांनो, देवबाप आम्हाला जगातले देखील आशीर्वाद तो देतो, परंतु केव्हा आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालू तेव्हाच. आणि पुढे दुसरा व्यक्ती, आता हा बसालेला जसं बोलवलं तसंच पहा, दुसरा जो व्यक्ती आहे तो वचन 34 मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की परमेश्वराने त्याच्या ठाई व
दानवंशातील अहिमाकाचा मुलगा अहल्याब याच्या ठाई शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले. शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले. बघा, पहिला काय होता? पहिल्याच्या याच्यात काय गुण होते? अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब त्याला दिले होते. आणि दुसरा होता त्याच्या ठाई उत्तम शिक्षण देण्याचं सामर्थ्य परमेश्वराने त्याला ठेवलेले. तो पण देवाच्या आत्म्याने परिपूर्ण असा होता. आणि 36 आणि 1 मध्ये सांगतं देवाचं वचन की परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठाई परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहल्याब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य यांनी हे काम करावे. बघा, देवाने त्याचं जे कामगिरी सोपवलेली आहे ते लोक साधे सुधे नव्हते. ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे, देवाची आज्ञा पाळणारे, लीन आणि नम्र, देवाच्या आत्म्याने परिपूर्ण असे लोक त्या ठिकाणी परमेश्वराने देवाच्या सेवेसाठी नेमलेले आहे. आज आमचं जीवन कसं आहे प्रियांनो? आम्ही माणसाच्या पुढं नाही तर देवाच्या पुढं करणारे असा. माणसाला खुश करणारे नाही तर देवाला खुश करणारं पाहिजे. आणि सत्याची आवड धरणारे, लबाडीची आवड धरणारे नाही, सत्याची आवड धरणारे, देवाच्या वचनानुसार चालणारे, आणि आपलं स्वतःचं वाईट झालं तरी काय हरकत नाही परंतु सत्यापासून न फिरणारे असे लोक परमेश्वराला पाहिजे आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आहोत का याची आम्ही शहानिशा केली पाहिजे. प्रियांनो, या सकाळच्या वेळी माझं एकच सांगणं आहे की परमेश्वराने आमची निवड त्याच्या सेवेसाठी केली आहे. बघा, अब्रामाला देवाने बोलवलं, इसाकाची निवड देवाने केली, याकोबाची निवड देवाने केली, पर याकोबाच्या पोटी 12 गोत्र झाले, त्यांची निवड देवाने केली. आणि मग पुढे पहा, इस्रायल लोक मिसर देशात गेले. मग त्या ठिकाणी गुलामगिरीत गेले असताना देवाने मोशेला बोलवलं, मोशे नंतर आरोनाला बोलवलं, आणि पुढे मग देवाने मिसर देशातून यांना बाहेर काढल्यानंतर आणि मग पहा या ठिकाणी या जे काही देवाच्या कामाची जी जबाबदारी होती ती सर्व बघा परमेश्वराने नाव घेऊन या 2 व्यक्तींना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. कोणाला बोलवलं आहे? बसालेल आणि अहल्याब या दोघांना परमेश्वराने बोलवलेलं आम्हाला दिसत आहे. हे परमेश्वराच्या आत्म्याने भरलेले होते. बरं, त्यांच्या ठाई अनेक कलाकुशरीचे ज्ञान होतं, सामर्थ्य होतं, त्याच्यात कला होती आणि म्हणून देवाने त्यांना बोललं. परंतु ते साधे लोक नव्हते, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे लोक होते. आज आमच्या चर्चमध्ये, आज आमच्या घरामध्ये, आज आमच्या चांगल्या जागांमध्ये, आमच्या संस्थांमध्ये आम्ही असे लोक नेमत आहोत का? बऱ्याचशा ख्रिस्ती संस्थांमध्ये मी बघत आहे की सर्व विधर्मी स्टाफ भरलेला असतो. का भरलेला असतो? त्या ठिकाणी अयोग्य कामं चालू असतात, अकाउंटमध्ये फेरफार चाललेला असतात. मी सत्य बोलत आहे. भ्रष्टाचार चालू आहे त्या संस्थांमध्ये, म्हणून विधर्मी लोक भरतात. देवाचे लोक त्या ठिकाणी भरत नाही, देवाने आत्म्याने भरले लोक भरत नाही त्या ठिकाणी. आज स्वतः देवाने त्या ठिकाणी ह्या 2 लोकांची नेमणूक झालेली आहे. त्या देवाच्या आत्म्याने परिपूर्ण असे लोक होते. जर परमेश्वर देव त्याची जबाबदारी जर लोकांवरती सोपवत असताना तर बारीक सारी गोष्टीचा देवबाप विचार करत आहे, तर देवाने आम्हाला देखील या जगामध्ये अधिकारी म्हणून ठेवलेला आहे. आम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले लोक निवडत आहोत का याचा आम्ही विचार केला पाहिजे. निवड ही परमेश्वरापासून आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रियानो, आज या सकाळच्या वेळी परमेश्वर तुमच्या संगती बोलत आहे, देवबाप तुमच्या संगती बोलत आहे.
या नवीन महिन्यामध्ये परमेश्वरा, जर तुमची निवड झाली नसेल, तुम्हाला जर वाटत असेल की परमेश्वराने आपलं नाव घेऊन त्याच्या सेवेसाठी बोलावं, त्याची कामगिरी आपल्यावरती सोपवावी, आपल्या कुटुंबावर सोपवावी, आपल्या चर्चवरती सोपवावी, तर प्रियांनो, आम्ही प्रथम आपले गुडघे टेकले पाहिजे. देवाच्या जवळ आम्ही गेलं पाहिजे. देवाच्या जवळ गेलं पाहिजे. त्याच्या सहवासात आम्ही चाललं पाहिजे. त्याशिवाय आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. पहा, देवबाप जे काही निवडतो ते उत्तमातलं उत्तम निवडतो. त्याच प्रकारचं ज्ञान तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले जर लोक आहोत, तर आम्ही देखील असेच लोक देवाच्या सेवेसाठी निवडला पाहिजे. निस्वार्थीपणे सेवा करणारे, देवाच्या इच्छेनुसार चालणारे, सर्व प्रकारचा वाईट गोष्टींचा द्वेष करणारे, माणसाचा नाही, वाईट पापांचा, वाईट गोष्टींचा, अनैतिक गोष्टींचा, भ्रष्टाचारी वृत्तीचा द्वेष करणारे आणि पापाचा द्वेष करणारे आणि देवाच्या मार्गानुसार चालणारे लोक आम्हाला व्हायचं आहे. तर देवबाप या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. प्रभू, आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे आणि प्रत्येक व्यक्तीला ह्या नवीन महिन्यामध्ये कसं चालावं. प्रभू, आज आमची इच्छा आहे की प्रभू, तू आमचं नाव घेऊन तुझ्या सेवेसाठी तू बोलू. तू आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे. तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. प्रत्येकाला तुझा स्पर्श होऊ दे. सर्व दुष्टाचे बंधन आमच्या जीवनामधून तू काढून टाक, कारण तू पवित्र असा परमेश्वर आहे. आज या सकाळच्या समयी प्रभू, मी प्रार्थना करत आहे, जे संकटात आहे त्यांना प्रिय प्रभू येशू संकटातून तू बाहेर काढ. प्रभू, जे आजारी आहेत, मोठ्या मोठ्या विकारांनी त्रस्त आहे, परंतु प्रभू तुझ्या सामर्थ्यशाली स्पर्शाने त्यांना तू स्पर्श करून त्यांना उत्तम आरोग्य तू दे. प्रभू, जे कर्ज बाजारी आहे त्यांच्या जीवनातील सर्व कर्ज बाजारी पण काढून टाक. प्रभू, ज्या लेकरांचे लग्न जमत नाही त्यांना सुंदर आणि सुंदर वधू आणि वर तू दे. तुझ्यामध्ये चालणारे तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, अनेक तरुणी जॉबलेस आहेत, त्यांना तू काम तू दे. तुझ्या पवित्र सामर्थ्याने भर, तुझ्या पवित्र अभिषेकाने तू भर. प्रभू, जे आत्म्यासाठी प्रार्थना करत आहे, पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रार्थना करत आहे, त्यांच्यावरती तुझा अभिषेक उतरून दे, सामर्थ्याने भरून येऊ दे. प्रभू, जे तुझ्या सेवेसाठी कुठे ट्रेनिंग घेत आहे, प्रभू त्या लेकरांना प्रिय प्रभू येशू तुझ्या महान अभिषेकाने तू भर आणि प्रभू तू त्यांच्या संगती तू बोल, त्यांची भेट घे, त्यांना दर्शन दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आजच्या उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमच्या कामामध्ये तू आम्हाला सहाय्य कर. जे लोक आमची काळजी घेत आहे, जी संस्था आमची काळजी घेत आहे, त्या सर्व पदाधिकाऱ्यांना तू आशीर्वादित कर आणि प्रभू सर्वांच्या सेवा तू आशीर्वादित कर. सर्व मंडळीला तू आशीर्वादित कर आणि विशेष करून जे पूर्व परिस्थितीमध्ये अडकलेले होते त्यांना सावरण्यासाठी प्रभू त्यांना तू धीर दे आणि त्यांच्यासाठी मदत तू तयार कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये प्रियांनो, प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे, त्याच्यासाठी स्वतःची तयारी करा. सावध राहा. तुमचा शत्रू गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावं हे शोधत फिरत आहे आणि त्या सैतानापासून तुम्ही दूर राहा. प्रार्थनेमध्ये राहा, सामर्थ्यामध्ये भरा आणि किती संकट आले, किती काय आलं तर प्रभूला सोडू नका, परमेश्वराला सोडू नका. देव आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन, 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 आमेन.